हाय हॅलो सर्वांना. तर हा बघा डॉल केक मी बनवला होता 1 किलोमध्ये मँगो फ्लेवरचा आणि खूप छान झाला होता हा केक. आणि या व्हिडिओला मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. सगळ्यांनी खूप छान मला म्हणजे व्ह्यू वगैरे भेटले. तर हे बघा आता मी हे डॉल टीन आहे, ह्याच्यात मी 1 किलोचा बेस बनवून घेतलेला आहे आणि मँगोचेही मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि ह्या कस्टमरला ना क्रीम एकदम कमी हवी होती म्हणून मी एवढा मोठा त्याचा लेअर करून घेतला. नाही तर ह्या एवढ्या लेअरमध्ये ना तुम्ही 2 लेअर 3 लेअरसुद्धा करू शकतात, पण त्यांनी मला ऑलरेडी सांगितलेलं की कमी क्रीम वापरा म्हणून मी एकदम कमी क्रीमचा यूज केला. जर जास्त लेअर केल्या असत्या ना तर मग क्रीमच सगळी लागली असती ना, म्हणून मी थोडंसं क्रीम वापरली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हा डॉल केक होता. बघा मी मस्त असं थोडी एकदम म्हणजे नॉर्मली क्रीम लावून घेतलेली आहे सगळीकडून. बघा इक्वली शुगर सिरपने सोक करून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्राची टेस्ट येण्यासाठी मी मँगो क्रश पण घालून घेतलेला आहे. थोडंसं आहे ना स्ट्रॉंग फ्लेवरचं होतं म्हणून मी थोडंसं नॉर्मलीच घालून घेतलेलं आहे. आता व्हिडिओ जास्त मोठे होतात ना, मग तुम्हाला मी शॉर्टमध्येच दाखवलं. आणि पहिल्या लेअरला पण भरपूर हे घेतलेलं आहे, मँगोचे पीस केले होते ना तेही भरपूर घालून घेतलेले आहेत. आणि मी याच्यात ना जास्त लेअर बिलकुल केलेल्या नाहीत, आपल्या नॉर्मल 3 लेअरच ठेवलेल्या होत्या. जर तुम्हाला जास्तच म्हणजे लेअर ह्याच्या भरपूर होऊ शकतात, पण मी 3च केलेल्या होत्या. आणि दुसरी ही लेअर मी ठेवून घेतलेली आहे. आणि शॉर्ट व्हिडिओला खूप छान व्ह्यूज गेले होते मला. जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझा बघितला नसेल तर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओही बघा, कमेंट करा, लाईक करा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनेलला. हे बघा मी आता क्रीम वगैरे टाकून घेतली, क्रश टाकून घेतलेले आहे. आणि आता हे बघा किती मी पीस घालून घेते मँगोचे. भरपूर असे मी टाकून घेतलेले. आणि त्यांचा म्हणजे रिव्ह्यू पण खूप छान आला, त्यांना खूप आवडला केक. हे बघा सगळीकडून असे मस्त म्हणजे जेवढे टाकता येईल भरपूर असे मी टाकून घेतले होते मँगोचा. आणि ही माझ्या मते मँगो फ्लेवरची चौथी ऑर्डर होती, म्हणजे मँगो फ्लेवरची. सगळ्यांना मी ह्याच पद्धतीने बनवून दिलेला होता. काहींना क्रश नव्हता पाहिजे मग त्यांना त्यामध्ये क्रश नाही घातलं. आहे बघा किती पीस घालून घेतले, असे भरभरून टाकलेले होते मी पीस. आणि हे करून घेतल्याच्या नंतर म्हणजे एवढे टाकलेले ना की ते अक्षरशः आहे बघा बाहेरसुद्धा येत होते, पण मी पॅलेट नाईफने तसंच प्रेस करून आतमध्ये टाकून घेत होते. आणि माझ्याकडे ही डॉल होती ना, म्हणजे जी डॉल लावणार होते मी, ती खूप दिवसापासून होती. मला ॲक्च्युली बनवायचाच होता डॉल केक, पण डॉल केकची ऑर्डर मला येत नव्हती. म्हणजे 1-2 वेळा आली होती, पण ते कस्टमर कसे असतात, आता डॉल केक म्हणजे आपल्या नेहमीच्या केक रेटपेक्षा थोडंसं 50 रुपये थोडे जास्त लागतात, मग त्यांना ते नको पाहिजे होती. आणि मग ते पेपर टॉपर लावूनच मी दिली होती. ही माझ्याकडं डॉल होती, मग ही मला एमर्जन्सीला हीच कामं आली. आणि त्यांना पिंक कलरचा त्यांनी जसा फोटो पाठवला होता ना तसाच मी त्या पद्धतीनेच त्यांना करून दिला होता, पिंकमध्ये होतं. हे बघा आता मस्त तिथं तो गॅप होता ना तोही भरून घेतलेला आहे. आता थोडंसं क्रमकोट करून मी साधारण ना अर्धा तासपेक्षाही थोडा जास्त ठेवला होता, म्हणजे छान असा क्रमकोट करून सेटसुद्धा झाला होता. मस्त क्रमकोट करून घेते थोडीशी क्रीम लावून. मी 2 मँगो कट करून घेतले होते त्याच्यातलं, आणि मँगोही मोठे होते, त्याच्यातले थोडेसेच राहिले होते. कारण ते मी खूप घालून मग ते कसं ना बरं पण नाही, कारण की ते कसं फिनिशिंग पण आपल्याला यायला पाहिजे. जर मँगो पीस जर बाहेरसारखं येत असेल ना तर मग ते कसं ना व्यवस्थित नाही वाटत. आणि ह्याच्यावर ना मग आता
हे केलं, क्रम कोटिंगच करून घेतली होती फक्त मी, ह्याच्यावर फायनल फिनिशिंग नाही केली. मग ते कसं ना जास्त क्रीमचा वापर होईल ना त्याच्यासाठी. मग मी ह्याच्यावर काय केलं, 3 कलरचे फ्लावर्स काढायचे होते. एक डार्क, लाईट आणि एकदम लाईट असं होतं. तर मग हा मी डार्क कलर करून घेतला होता. म्हणजे एवढाही डार्क केला नव्हता, की आपला नॉर्मली असतो ना तेवढा डार्क कलर करून घेतला होता. आणि एक राऊंड मारून फ्लावर्स काढून घेते आहे. आणि फ्लावर्ससुद्धा एकाच म्हणजे डिझाईनमध्ये आणि एकाच शेपमध्ये यायला पाहिजेत, नाहीतर मग ते दिसायला खूप असं थोडंसं छोटं मोठं दिसतं ना त्याच्यामुळे. हे बघा आता दुसरीही करून घेतली. दुसरा बघू शकता शेडिंग थोडंसं लाईट आहे आणि जे आत्ता करते ना ते एकदमच लाईट आहे. अशा पद्धतीने आपले कलर करायला लागतात. आणि हा जो आहे ना ही डिझाईन ती कस्टमरनेच पाठवली होती, की आम्हाला अशा डिझाईनचाच पाहिजे म्हणून. आणि हे कस्टमरसुद्धा खूप चांगले आहेत, म्हणजे त्यांचं प्रत्येक वेळेस ते माझ्याकडून केक घेतात आणि खूप छान त्याचा रिव्ह्यू असतो. त्यांना खूप आवडतं केक टेस्टलाही. आणि कोणते ऑल फ्लेवर्स ते ऑर्डर करत असतात. प्रत्येक वेळेस ते वेगळा वेगळा फ्लेवर घेत असतात. आणि जे गॅप वगैरे होते ना तिथं छोटे फ्लावर्स नोझल होतं ना, त्याने ते गॅप आहेत ना ते फिल करून घेत होते मी. कारण तो आज आपले मोठे मोठे फ्लावर्स काढलेत ना, मग ते छोटे छोटे गॅप ते असतात. हे बघा डॉललाही मस्त असा ड्रेस मी घालून घेतलेला आहे. खूप छान वाटत होते, भारी वाटत होती डॉल. म्हणजे जेव्हा मी असं बनवून ठेवलं ना तर ते एकदम असं ओरिजिनल लुक वाटत होता. असं इतकं भारी वाटत होतं ना, कारण मी फर्स्ट टाईमच डॉल केक केला होता. मी सांगितलं होतं की म्हणजे हा फर्स्ट टाईम केलेला आहे, कारण व्हिडिओ तेव्हा मी करत नव्हते, व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते. त्याच्या आधी मी भरपूर डॉल केक केलेले आहे, सिटिंगचीसुद्धा केलेली आहे आणि असं ते फोटो असं केकवर ठेवतात तोसुद्धा केलेला आहे. फक्त त्याचा फ्रॉक आहे ना ते फ्रीलमध्ये केलेलं असतं, पण तेव्हा मी व्हिडिओ वगैरे करत नव्हते ना, तर ते व्हिडिओ नाही आहेत माझ्याकडे. व्हिडिओ बनवायला लागले तेव्हा, म्हणजे तेव्हापासून हा फर्स्ट डॉल केक आहे माझा. आणि त्यातल्या त्यात डॉलचं बोसुद्धा निघालेलं, पूर्ण केसही मोकळे झालेले. आता परत काढून घेतलं होतं केकमधून आणि ते पूर्ण ग्लूनी वगैरे व्यवस्थित चिटकून घेतलं आणि परत केलं. तो व्हिडिओ शूटच नाही झाला माझ्याकडून, असं झालं. हे बघा छान असं मस्त. आता जो ड्रेस होता ना तो एकदम डार्क शेडमध्ये होता, तर मला जेवढा डार्क झाला ना तेवढा मी फ्रॉकचा कलर डार्क करण्याचा प्रयत्न केला आणि थोडेसे स्प्रिंकलही लावून घेतले. खूप भारी वाटत होतं, मस्त वाटत होती डॉल. स्प्रिंकल म्हणजे अजून मला थोडंसं बटरफ्लाय वगैरे पण लावायचं होतं, पण म्हटलं की माझ्याकडे जे एडिबल होतं ते नव्हतं, म्हणून मग मी म्हटलं जाऊ दे, नाही लावलं मी. आणि हा केक द्यायचा होता, इतका पाऊस होता ना, तर म्हणजे थोडासा लेटच झाला त्यांना ना द्यायला. मग त्याच्यामुळे ना मी मस्त असं एकदम छान सेट झाला होता तो. आता बड्डे गर्लचं मी नावही लिहून घेतलेलं आहे, फाउंडरनीच नाव तयार करून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक